10 मे 2026 असामी आसामी हे मराठी नाटक पाहिलं. छान आहे. कॉमेडी. थोडक्यात असामी आसामी म्हणजे पुलंचं नाटक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात शब्दांच्या कोट्या वगैरे ते जास्ती मजेदार आणि महत्वाचं आहे. बाकी ओव्हरऑल नाटक मजेदार आहेच, पण त्यातनं काही काही असे जुन्या पिढीतलं आणि नवीन पिढीतलं अंतर किंवा अं, थोडासा जो बदल आहे तो अपेक्षित आहे आणि तो जर चांगला बदल असेल तर चांगली गोष्ट आहे. आणि शेवटी व्यक्ती जी असते मूळ ती तशीच राहते. तिच्यात फारसा बदल होत नाही. म्हणजे त्याच्यावर जर संस्कार लहानपणचे जे असतात बिंबवलेले ते शक्यतो कुठे जात नाही. कितीही जरी परिस्थिती किंवा आजूबाजूचं वातावरण बदललं तरी. पण परिस्थितीनुसार स्वतःलाही थोडंसं बदललं पाहिजे हे पण त्याच्यातनं म्हणजे सांगितलंय. तर थोडक्यात एक कुटुंब असतं. त्यांना 5 मुलं असतात आणि चाळीत राहणारं कुटुंब असतं. तर तो ऑफिसमध्ये काम करत असतो, कारकून असतो, बसने जाणं येणं. त्याच्या घरी शिंपी, त्याची बायको धडपड तिची चालू असते. मुलं अभ्यासात जेमतेम असतात काहीतरी. नेहमीसारखं मग नापास होणं, मग प्रगती पुस्तकावर सही घ्यायची तर वडिलांची मग भीती वाटणं, मग आई कसं म्हणते वगैरे वगैरे सगळे प्रकार दाखवलेले आहेत. आणि त्यात त्याचे जे वडील असतात त्या गृहस्थाचे तर ते वारलेले असतात. म्हणजे आई वडील दोघेही नसतात, पण वडील त्याला अधूनमधून येऊन भेटत असतात, म्हणजे असे त्याच्याशी संवाद साधतात. तर अशाच याच्यात एक त्याच्या ऑफिसमधली जी एक मुलगी असते केसर म्हणून, तर तिच्यावर एक मित्र लाईन मारत असतो आणि दुसरा एक जो मित्र असतो तो कवी असतो, लेखक असतो. तो सतीश तारे ती काम केले ते आणि तो नाटकं वगैरे पण लिहित असतो. तर त्याला पण ती खूप आवडत असते, पण ती काही याला भाव देत नसते. त्याच्यामुळे त्याचं येऊन ह्याच्याकडे मित्राकडे आपलं चाव 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 चाललं असतं. मग एक त्याचं नाटक हे होणार असतं तर तो फ्री पासेस वगैरे आणून देतो. मग हा म्हणतो अरे पासेस फ्री आहे पण बाकीचा नंतरचा खर्च आपल्यालाच करावा लागतो वगैरे वगैरे. आणि हे सगळ्या गोष्टी स्वातंत्र्य मिळायच्या आधीच्या काळात सगळ्या झाल्या. आणि मग जसं स्वातंत्र्य मिळतं तर ह्याचं प्रमोशन होतं, पगार वाढवते. मग बऱ्यापैकी सेव्हिंग्ज झालेलं असतं. मग हे लोक फ्लॅटमध्ये राहायला जातात. मग थोडं थोडं बायकोमध्ये कसा बदल व्हायला लागतो. ती पण ह्याला इन्सिस्ट करते की तुम्ही जरा असं घाला, तसे कपडे घाला. मग तिचे सोशल मीटिंग्स, काही सोशल वर्क हे ते सगळं चालतं. मग जो टेलर असतो तो संदीप पाठक दाखवलाय. मग टेलर पण कसा त्यांना आधी कोट शिवायला मदत करत असतो. मग नंतर त्यांना म्हणतो की नाही तुम्ही आता सूट शिवला पाहिजे, आता एवढे तुम्ही ऑफिसर झाले हे झाले. आणि असं त्याची बढती दाखवले की बढती होत जाते होत जाते. आणि चाळीतच असताना ती जी केसर असते एकदा त्याला म्हणते आपण इराण्याच्या हॉटेलमध्ये जाऊ द्या. त्याला खूप आनंद होतो, अरे वा 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 ही आपल्याला स्वतःहून बोलवते. पण नंतर मग त्याला ते कळतं की असंच त्याला जळवायला, म्हणजे तिचं आणि त्या जो असतो तिचा बॉयफ्रेंड म्हणजे ह्याचाच मित्र, त्यांचं थोडंसं वाजलं असतं, तर मुद्दामून त्याला जळवायला म्हणून घेऊन गेली असते. आणि मग जेव्हा त्याला कळतं तेव्हा मग तो तिला इन्सिस्ट करतो की जाऊन तू माफी मागून ये. म्हणजे हे मनुष्याच्या मनाचे कंगोरे किंवा मोठेपणा वगैरे हे पण दाखवलेलं आहे की मित्रांना धोका द्यायचा नाही किंवा असं वागायचं नाही मित्रांशी चांगलं आपल्या. आणि मग आता फ्लॅटमध्ये आल्यावर त्यांची हेडमास्तरीण भेटायला येते घरी. म्हणजे तिला पाहायचं असतं घरातलं वातावरण कसं आहे, कारण मुलं ज्या प्रकारे शाळेत वागतात तर मुलांचे वडील आई कसे आहेत, त्यांच्यावर कसे संस्कार आहेत. आणि ती म्हणते मधनं मधनं मुलांच्या तोंडात जरा काही म्हणजे नको असणारे शब्द असतात आणि ते कसे वागतात वगैरे. ती म्हणे मला आला अंदाज. म्हणजे हेडमास्टरबाई पण घरी येऊन मिस्किलपणे त्यांच्याशी
बोलते. मग हळूहळू म्हणजे ही बाई एकदम बिझी होऊन जाते, बायको त्याची. आणि पण त्याला कौतुक वाटतं. त्या म्हणतो की पहा, म्हणजे इथे येऊन तू निदान तुझी प्रगती तरी इतके दिवस तुला तिथे काहीच करायला मिळालं नाही. आता निदान तुला तरी म्हणजे पुढे जाण्याची संधी मिळाली. तू तुझा मार्ग शोधून काढला. आणि हा पण म्हणजे मुलांशी अशा आता मुलं सांगतात, बाबा ही नटी ती नटी तिचं असं अफेअर म्हणजे ते त्यांच्या जमान्यात विश्वातल्या गप्पा मारतात. मग हा म्हणतो, हा पण प्रयत्न करतो त्यांच्याबरोबर त्यांच्याशी जुळवून घ्यायचं, म्हणजे त्यांच्याबरोबर मजा मजा करायची. मग वडील जेव्हा त्याच्याशी बोलायला येतात, म्हणजे वडिलांची आत्मा, तेव्हा ते म्हणतात, बाबा तुम्ही आम्हाला शिस्त लावली हे सगळं, पण तुम्ही कधी आमच्याशी असं मोकळं बोललेच नाही. आम्हाला कायम तुमचा धाक वाटत राहिला, भीती वाटत राहिली. पण तुम्ही ते सगळं चांगल्याच गोष्टींकरता करत होते, आमच्यावर चांगले संस्कार किंवा आम्ही बिघडू नये अशा ह्यांनीच करत होतो. पण आजकाल मुलांना म्हणजे वडिलांच्या धाकापेक्षा मित्र म्हणून जास्त त्यांना पसंती आहे. म्हणजे ते मग मोकळेपणे आपल्याशी बोलतात वगैरे. तर थोडासा हा बदल आपल्यामध्ये आपण केला पाहिजे. आणि मग बायकोचंही तो कौतुक करतो आणि म्हणजे तिला एनकरेज करतो. मग सासरा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे, चला तुम्ही आता खुश आहात ना सगळे. थोडक्यात काय, आपण आनंदी राहणं आणि घरातलं वातावरण आनंदी असणं हे महत्वाचं आहे. तर अशा प्रकारे त्या नाटकाचा एंड आणि ते जिस्ट आहे. तर थोडक्यात गंमत जम्मत मजा मजा मुलांची, बाकीच्यांची, येणारे भेटणारे, त्यांचे डायलॉग, असं छानसं एंटरटेनिंग नाटक आहे.